नमस्कार मित्रांनो. तर पोर्ट्रेट मोड कसा वर्क करते या मोबाईलच्या कॅमेऱ्याचा तो पण चेक करणं चालू आहे आणि बॅकग्राऊंडमधला ऑडिओ किती कॅप्चर करेल हा माईक ते पण चेक करणं चालू आहे. यामध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्ही आता एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल जेईई इलेक्ट्रिकलसाठी, तर म्हणजे आता एस-एस-सी जेईचा पेपर होता 5 जूनला. तर मी गेलेलो होतो ॲनालिसिससाठी, तर थोडासा पेपर वगैरे पाहायला भेटते आणि ॲक्चुअलमध्ये किती स्कोर केला जाऊ शकतो ते चेक करायसाठी मी गेलेलो होतो. तर तर मी तिथे गेलो आणि तिथे जिथं माझी सीट होती त्याच्या बाजूला एक मुलगी होती. तर म्हणजे मग बोलचालनं थोडंसं चालूच राहते. तर मी विचारलं म्हणजे तोच निघाला की ट्रान्सपोर्टची एक्झाम वगैरे कधी होणार, काय होणार? फॉर्म भरलेला आहे. मग ती म्हणत होती की म्हणजे म्हणत होती की बा आता 2-3 महिने झाले काहीच अभ्यास चालू नाही. आणि म्हणजे ते अशी म्हणजे सांगत होती की जसं काही अचिव्हमेंट्स आहे ते काहीतरी. म्हणजे तुमचा अभ्यास होत नाही आणि तरी तुम्ही सांगून आले की 2-3 महिन्यापासून काही अभ्यास नाही, आधी होऊन आलता म्हणजे चांगला, पण आता होत नाही आहे म्हणे, कारण की डेट वगैरे नाही आहे म्हणे. आणि हा एक इन्सिडन्स झाला आणि त्यानंतर मग जेव्हा पेपर झाला त्याच्यानंतर काही मुलं जे पण ओळखत होते, दोघं तिघ जण मला, ते येऊन भेटले. आणि मग बोलता बोलता असंच कसं प्रिपरेशन चालू आहे, काय चालू आहे हे विचारणं चालूच होतं. तर तेव्हा काय झालं की म्हणजे ते तिघं भेटले होते. एक तर पहिले चालला गेला, कारण की 7 वाजेपर्यंत पेपर होता. तर लवकर जायचंच होतं म्हणा मॅक्झिमम स्टुडंटला. मी पण स्टार्टिंगला ट्राय करत होतो व्लॉगचं, पण हे भेटून गेले. मी म्हटलं ते व्लॉग केल्यापेक्षा त्यांना गायडन्स देऊन दिलेलं बरं, म्हणून मी त्याच्यासोबत बोलत बसलो. तर ते 8 वाजेपर्यंत होते माझ्यासोबत. आम्ही तिथंच होतो सेंटरवर, अमरावतीच्या ते सिटी लँडमध्ये होते आमचे पेपर माझा. तर तिथेच ते स्टुडंट होते, आमचेच होते अमरावतीतले. तर ते म्हणत होते, "सर आता प्रिपरेशन करत आहे म्हणे आणि सॅच्युरेशन झाल्यासारखं वाटत आहे म्हणते." असं म्हणत होते, सॅच्युरेट झाल्यासारखं वाटत आहे म्हणे. म्हटलं सॅच्युरेट म्हणजे आता हे 2 इन्सिडन्स आहे, की एक म्हणत आहे सॅच्युरेट झाला आहे, एक म्हणत आहे की 3 महिन्यापासून काही अभ्यास होत नाही. तर तुम्ही इथे बघू शकता, की जर तुमचा असा बिहेवियर असेल, तर खरंच तुमचं सिलेक्शन होणार आहे का? तुम्हीच विचार करा. कारण की म्हणजे 2-3, 3-3 महिने जर तुमचा अभ्यास नाही होत असेल आणि तुम्ही अजून ते सांगून नाही आले अचिव्हमेंट सारखं की नाही अभ्यास नाही होत आहे, मग सिलेक्शन कसं काय होणार? होणारच नाही ना. आणि सिलेक्शन व्हायचंच आहे, एक्झाम एक निवडून नाही आली, 10-10, 15-15, 20-20 मार्क्सचा डिफरन्स आहे कट ऑफमध्ये आणि तुमच्या मार्क्समध्ये, आणि तुम्ही म्हणत आहे सॅच्युरेट झाले म्हणजे अभ्यासानं. गजब आहे. म्हणजे आता काही एक्झाम निघाली तर काहीतरी म्हणता तरी येईल तुम्हाला की सॅच्युरेट वगैरे झालं. तुमच्या सॅच्युरेशन पॉईंटवर डिपेंड नाही करत तुमचं सिलेक्शन. म्हणजे एक्झामचा सॅच्युरेशन पॉईंट आला पाहिजे, म्हणजे जेवढं एक्झाममध्ये विचारण सिलेक्शनसाठी तेवढा तुमचा झाला पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त झाला पाहिजे, सॅच्युरेट झाले पाहिजे, तेव्हा तुमचं सिलेक्शन होणार. तर तुम्ही पण याच कॅन्डिडेट्समध्ये येत असाल, तर मग तर तुम्ही फॉर्म भरासाठीच झालेले आहे आणि एक्झाम द्यासाठीच झालेले आहे. बघा आता 22,000 फॉर्म आलेले आहे महाट्रान्सपोर्टसाठी, होणार 390चं सिलेक्शन. तुम्हाला बघायचं आहे की त्या 390 मध्ये येणार का तुम्ही. आणि मग नॉर्मली आता एससीबीसीचे त्यामध्ये रिझर्वेशन आलेलं आहे, मग जागा कमी होते की काय होते ते अजून माहीत नाही. आणि तसं पण तुम्हाला शुअर शॉट सिलेक्शनसाठी टॉप 90मध्ये 90मध्ये यायचं आहे. तर तुम्हाला विचार करायचा आहे, तुम्ही मॉक टेस्टमध्येच नाही येऊन आले, खरंच तुम्ही ॲक्च्युअल एक्झाममध्ये येणार का? खरं सांगायचं झालं ते मॉक टेस्टपेक्षा भारी येणार आहे पेपर, जर तोच पेपरची कंडिशन तेच राहिली तर. असं नाही आहे का इझी नाही येऊ शकत, इझी पण येऊ शकते, पण लास्ट टाइमचा जेवढा होता त्याची लेवल थोडी हाय होती ॲज कम्पेअर टू टेक्स्टबुक एक्झाम. किंवा मग जेवढ्या पण तुम्ही मॉक देत असाल, कोणतीही मॉक उचलून घ्या, म्हणजे त्याचं म्हणजे नॉन टेक आणि टेक वेगळ्याच लेवलचं होतं, थोडंफार हाय लेवलचं होतंच. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर सांगायची गोष्ट हेच आहे की कधी ना कधी ते एक्झाम होणारच आहे. आणि महाट्रान्सफर नाही होत आहे तर बाकी एक्झाम पण येतच आहे. आता जो सेकंड हाफ राहते इयरचा, म्हणजे जुलैपासून पुढे, तर रिक्रुटमेंट येतात सेंट्रलच्या आणि आपल्या स्टेटच्या पण. स्टेटच्या आता इलेक्शनच्या नाही येऊन आल्या म्हणा, पण सेंट्रलच्या तर येतच राहते. जसे आता HPCL आली, RCFL आली, आणि जेईचं जर असेल तर DVC जेई आली, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन ज्युनियर इंजिनियर, PGCL DT येते. खूप साऱ्या एक्झाम आहेत ज्या येतच राहते. फॅक्ट MT येते, त्याच्यानंतर HAL येणार, सेल येणार, अशा काही एक्झाम रेग्युलर बेसिसवर येते. भेल येणार, बार्क येणार. तर या एक्झाम होतच राहते. जेईच्या तर येतेच, आणि जेईच्या तर CBT बेसवरच होते, याच्यात काही गेटचं तर आहेच नाही. तर जेईच्या पण एक्झाम चालूच राहते आणि एईच्या पण चालूच राहते. पण ते तुमच्यावर डिपेंड करणार की तुमचा अभ्यास किती आहे. जोपर्यंत तुमचा सिलेक्शन एवढा अभ्यास झालेला नाही राहील, मग कोणती एक्झाम द्या सिलेक्शन तर होणारच नाही. जर तुमचं प्रिपरेशन झालं असेल तर कोणती एक्झाम द्या सिलेक्शन होणारच.
जसं माझं एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक वेळेस अभ्यास झाला की एक्झाम रपरप निघूनच जातात. तर तेच आहे की तुमचं म्हणजे प्रिपरेशनच नाही ते एक्झाम निघणारच नाही. मग ते स्टेटची असो की सेंट्रलची असो, जागा काही एकदम आडमाप तर कधी येणारच नाही. HPCL मध्ये 43 जागा आहे इलेक्ट्रिकलच्या, ज्या नॉर्मली जेवढ्या राहते तेवढ्याच राहते. पण आता स्टेटमध्ये कसं 5-5, 6-6 वर्ष नाही येते तर थोडीफार तुम्हाला जागा दिसून आल्या. पण तेच राहते की एकाच एक्झामच्या मागं आता ते एक्झाम कधी होणार काय होणार तेव्हापर्यंत बसले तर राहू नाही शकत. तुम्ही जर बाकी एक्झाम पण देत राहाल तर तुम्हाला ऍक्च्युअल तुम्ही एक्झाममध्ये कसे परफॉर्म करता ते पण तुम्हाला माहीत पडून जाईल. आणि थोडंफार सपोज एखाद्या एक्झाममध्ये तुमचं सिलेक्शन होऊन गेलं तर मग तो कॉन्फिडन्सच खूप चांगला राहतो. मग तुमचा 100% महाट्रान्सकोमध्ये पण होऊन जाणार. कारण की जेव्हा सेलचा इंटरव्ह्यू द्यायला गेलो त्याच्यात तो कुणाल नावाचा जो होता त्याचं लातूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये झालेलं होतं ॲज अ जेई. तर मग त्याचाच फायदा त्याला कॉन्फिडन्सचा फायदा इकडे होऊन गेला. त्याला माहिती आहे लूज करायला तर काही आहेच नाही, जेई तर बंदच आहे. तर मग सेलमध्ये पण झालं. त्याचा 50% त्याचा अभ्यास झालेला होता, म्हणजे 50% त्याच्या सेल एमटीमध्ये सिलेक्शनमध्ये 50% त्याचा अभ्यासाचा हात आहे आणि राहिलेले 50% कॉन्फिडन्सचा हात आहे. जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स नाही येणार, आता तुम्ही म्हणाल की तुम्ही जर एक्झाम देणार नाही बाकी पण, जसं आता तुम्ही SSC जेई स्किप केलं असेल किंवा मग आता HPCL स्किप करणार, RCFL MT स्किप करणार, जेई असेल तर DVC जेई, तर एक्झाम द्यायला काही प्रॉब्लेमच नाही आहे ना. तुम्ही जर SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर नॉर्मली फीस पण नाही लागत, तरी पण तुम्ही एक्झाम नाही देत असाल आणि तरी मग तुमचं सिलेक्शनही नाही होत असेल तर मग काहीच फायदा नाही. तुम्हाला ह्याच विचार करायचा आहे. 22,000 आता स्टुडंट आहे आपल्या महाराष्ट्रात जे AEचं प्रिपरेशन करत आहे किंवा मग तेच PSU वगैरे देणार. म्हणजे खरी गोष्ट झाली त्याचं गेटमध्ये काही झालेलं नाही, एवढा चांगला स्कोर आलेला नाही. इवन दो गेटमध्ये बऱ्यापैकी रँक आलेली असेल, पण खरी गोष्ट ही आहे की तुमचं कॉम्पिटिशन कोणासोबत आहे माहिती आहे का? COEP पुण्याचे स्टुडंट, VJTI मुंबईचे स्टुडंट आणि बाकी जेवढे गव्हर्नमेंट कॉलेज आहे महाराष्ट्रात ते इंजिनिअरिंगचे आणि जेवढे प्रायव्हेट कॉलेज आहे ते त्याच्यामधले जेवढे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे ज्यांचं गेटमध्ये नाही झालं आहे, ज्यांनी 12वीत बऱ्यापैकी अभ्यास नाही केला होता किंवा मग त्यांना काही गायडन्स नाही भेटलं 12वीमध्ये, तेच मग प्रायव्हेटमध्ये गेले आणि आता त्यांच्याकडे एक चान्स आणखी आहे की जेणेकरून त्यांचा बऱ्यापैकी चांगला जॉब त्यांना सिक्युअर करता येते. एक तर PSU मध्ये जाऊ शकतात सेंट्रलच्या, AJच्या एक्झाम देऊन गेट देऊन, पण गेटमध्ये त्याचे तर वांदेच आहे. तर त्यामुळे त्यांच्यासाठी बेस्ट आता पर्याय हेच आहे PSU मध्ये जाण्याचा की ते PSU ज्या एक्झाम घेत आहे HPCL वगैरे त्या द्या किंवा मग स्टेट AE द्या. जर तुम्ही जेई करत असाल तर सेंट्रल लेवलवर PGCL DTI DVC जेई आहे, NHPC जेई आहे, THDC जेई आहे, SSC जेई आहे. तर जेईच्या तर खूप साऱ्या आहे आणि आपल्या स्टेटमध्ये जर MSCB मध्ये जर गेला तर महावितरण जेई आहे, महाजनको जेई आहे. महाजनको जेई आता गेले तर महावितरण जेई तुमच्याकडे आहे. पण कसं राहते बाकी जेईच्या काही एक्झाम काही वेगळ्या थोडी राहते, सारख्याच राहते त्या. टेक्निकलचं राहतेच ना, तर तुम्ही टेक्निकलचं नॉलेज पण चेक करू शकता ऍक्च्युअल एक्झाममध्ये किती येत आहे. आणि तुमचं जर 1-2 मार्क्सनं राहिलंय तिथं तर तुम्हाला कॉन्फिडन्स येते की जास्त दूर तर आहेच नाही बा. सपोज आता तुम्ही SSC जेई दिला आणि तुमचा पेपर पण राहिलाय 1-2 मार्क्सनी, तर तुम्हाला काय वाटेल काय डिस्कॉम जेई मध्ये तर होऊनच जाणार, कारण की 1-2 मार्क्सचाच फरक आहे. पण तुम्ही इथे काहीच नाही करत आहे आणि तिथेही तुमचं काही होणार असं जर एक्सपेक्ट करत असाल, म्हणजे तुम्हाला काहीच दिसून नाही आला रिझल्ट आणि तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की आपलं ऍक्च्युअल एक्झाम मध्ये होऊन जाईल, तर कसं काय होणार? तुम्ही आता जर तुम्ही एक्झाम नाही देत असाल तर मॉकमध्ये पण तुम्ही चेक करू शकता की किती येणार. पण मॉकमध्ये कसं राहते की काही काही लोक खूप दिवसाचे आता प्रिपरेशन करून आले तर त्याचे काय ते क्वेश्चन पाठवून गेले तर ते तिथं टॉप करतात, तर मग तिथे ऍक्च्युअल मध्ये समजत नाही. पण ऍक्च्युअल मध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल की तुमची रँक वगैरे किती येणार तर तुम्ही ऍक्च्युअल एक्झामच देऊन पहा. जेई लेवलचे ऑलमोस्ट सेम राहते, ते सांगते. बाकी थोडंसं एखादा नवीन टॉपिक आला काही त्यानं काही पूर्ण सिलेबस थोडी चेंज होणार आहे. जर तुम्ही तो नवीन टॉपिकही नाही गेला आणि जे तुमचा मेन कोर सब्जेक्ट आहे तेवढे जरी करूनच ठेवले तर कोणती जेई येऊ द्या निघणारच. तर हेच आहे की तुम्ही त्या जसे मला त्या SSC जेईच्या दिवशी भेटले, म्हणजे ते जर हा व्हिडिओ पाहत असेल तर असं नाही म्हणणं आहे माझं की, पण तो त्यांचा अप्रोच चुकीचा आहे. एक म्हणते सॅच्युरेट झालं, एक म्हणते 3 महिन्यापासून अभ्यास नाही होत आहे. मग कायच होणार तुमचं सिलेक्शन? म्हणजे जर तुम्ही लवकर नाही केलं, सपोज तुम्ही महाट्रान्सको देत आहे आणि लवकरच अजून स्टार्ट केलं, जर त्यांचे 3 महिन्याचे गॅप आहेत जर त्यांनी चालू करून दिलं तर चान्सेस आहे. आणि जे म्हणत आहे सॅच्युरेट होत आहे तर त्यांनी थोडंसं भानावर आले आणि अभ्यास चालूच ठेवला तर होऊन जाणार त्यांचं सिलेक्शन. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल लागलेला असेल आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. आणि इथे चेक करत होतो मी की जो पोर्ट्रेट मोड राहते आपल्या मोबाईलमध्ये तो कसा वर्क करत आहे. बाकी तुम्ही पण सांगू शकता की कसा वर्क करत आहे आणि तुमचे काही डाऊट्स असतील, काही पर्सनल क्वेरीज असेल, पर्सनलाइज गायडन्स वगैरे पाहिजे नसेल तर मेंटरशिप प्रोग्राम पण तुम्ही जॉईन करू शकता. तुमचाच फायदा होणार, बाकी काही नाही आहे. जर तुमच्याकडे बाकी कोणी असेल गायडन्स द्यायला तर तुम्ही त्यांचं घेऊ शकता ज्यांनी ऑलरेडी सिलेक्शन घेतलं. पण कसं राहते आता एवढे सारे सिलेक्टर झालेच आहे, ट्रान्सकोमध्ये पण आहे, जेन्कोमध्ये आहे. त्यांच्याकडे टाइम तर असला पाहिजे तुम्हाला गायडन्स द्यायला, कारण की तो टाइमही काढा लागतो ना. कारण की
ज्यांची इच्छा राहते ते शिकू शकता किंवा गायडन्स देऊ शकता. तुम्ही एखाद्या वेळेस फोन कराल ते सांगून देणार असं असं केलं, डबल तुम्ही विचारायला जा, अरे यार काय डोकं खाऊन आला 3 वेळेस तेच विचारून आला म्हणून, असं होते. तर त्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल, बाकी स्टुडंटचं नाही पाहायचं आहे तुम्हाला की कोणी काय म्हणते हा वाला मेंटरशिप प्रोग्राम काही जॉईन करू नका. तुम्ही फक्त एवढंच पहा की त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव सिलेक्शन लिस्टमध्ये येणार का, त्याचा अभ्यास किती आहे ते डिपेंड करते. आणि त्याचं सिलेक्शन होऊन तुम्हाला काही फायदा होणार नाही. तुम्हाला जर स्कोर कमी येत असेल, काही प्रॉब्लेम येत असेल प्रिपरेशनमध्ये, तुम्ही मला विचारू शकता. मी म्हणत आहे की मी तुम्हाला डेडिकेटेड गायडन्स देण्यास इच्छुक आहे. जर तुमचा स्कोर वगैरे येत नसेल, तुम्हाला काही दिसून नाही आलं असं रिझल्ट, तर तुम्ही नक्कीच जॉईन करू शकता ना तो. तुमचं इम्पॉर्टंट आहे, लोक काय म्हणतात त्याचं काही इम्पॉर्टन्स नाही आहे. आता माझी एक्झाम मी क्रॅक केलेला आहे, तर मी तुम्हाला गायडन्स देऊ शकतो. त्यांना कसं तुमचा टाइम वाचून जाईल. ज्या गोष्टी तुम्हाला स्वतःहून काही 2-4 एक्झाम गेल्यानंतर क्रॅक न झाल्यानंतर समजेल, त्या पहिले समजून जाते की काय करायचं आहे, कसं करायचं आहे, आणि कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे, कोणते क्वेश्चन आहे. आता 1000 क्वेश्चन झालेले आहे. आता मी SSC JEE साठी गेलतो, मला सेम टू सेम क्वेश्चन त्याच्यातलेच दिसले मॅक्झिमम, आणि ते मी सॉल्व्ह करून आलो. काहीच म्हणजे मला माहित राहते ना की कोणते क्वेश्चन चांगले आहे आणि कोणते क्वेश्चन नाही आहे. ते कुठं तुम्ही शोधत बसाल, कुठं पाहणार, आणि तसे 5-6 क्वेश्चन भेटले तर रप माझा स्कोर वाढून जाते आणि मग तुम्ही बसा तिथे. ठीक आहे ना. तर तेच माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर जॉईन करून घ्या, फायद्यात राहा. बाकी तुमची इच्छा. आणि आपले टेलिग्राम चॅनल आहे फ्रीवाले, ते तरी जॉईन करून घ्या. नाहीतर तिथेही तुम्ही बाकीच्याच गर्दीत नका जाऊ. गर्दीत गेले का हरकून जा. तुम्हाला सांगतो, जे सिलेक्ट म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये या, मी तर सांगतो की बिना कामाचा कंटेंट भेटणारच, कामाचंच भेटणार. तर तुम्ही तिथे जॉईन होऊन जा, आणि सोशल मीडिया आहे त्याच्यावर फॉलो करू शकता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. चॅनलवर नवीन असाल यूट्यूबच्या तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि नेक्स्ट एक्झाममध्ये तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे.